श्रीगुरुवे नमः। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। विचार सागर रहस्य तरंग दुसरा, हेडिंग 13वे आणि पाठ क्रमांक 16। आपण काल काय पाहिलं? कर्माने मोक्ष मिळत नाही, ज्ञानानेच मोक्ष प्राप्त। अर्थात अज्ञानाला ज्ञाना वाटून दुसऱ्या कोणत्याच उपायाने कर्मफल भोगाची निवृत्ती होत नाही, असा आपला कालचा विषय झाला। आता प्रायश्चित्ताने संपूर्ण पापाचा नाश होतो हे सुद्धा म्हणणं सिद्ध होत नाही। प्रायश्चित्त किती प्रकारचे? 2 प्रकारचे आहे। एक असाधारण प्रायश्चित्त आणि दुसरं साधारण प्रायश्चित्त। असाधारण प्रायश्चित्त द्रव्य त्यागपूर्वक संन्यासाला 3 दिवस उपवास, हे असाधारण प्रायश्चित्त आहे। आणि साधारण प्रायश्चित्त ईश्वर नामोच्चारण, गंगा स्नान वगैरे। पण त्यांचं असं म्हणणं आहे की प्रायश्चित्ताने सुद्धा संपूर्ण पापाचा नाश होतो, हे तुमचं म्हणणं सिद्ध होत नाही। कारण अनंत कल्पाचं जे अनंत पाप, एक कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा 1 दिवस, कळलं? एक कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा 1 दिवस। माहिती आहे ना 1 दिवस केवढा आहे ब्रह्मदेवाचा? का सांगू? 4 युगाची एक चौकडी होती। त्या 4 युगाचे वैवर्ष आहेत 42,20,000, म्हणजे 43,20,000 4 युगाचे। हे 43,20,000 हजार वेळा गेले म्हणजे ब्रह्मदेवाचा 1 दिवस होता। पुन्हा 43,20,000 हजार वेळा गेले म्हणजे ब्रह्मदेवाची 1 रात्र होती। असं 86,40,000 वर्ष गेले म्हणजे 1 दिवस होतो ब्रह्मदेवाचा, आणि त्याला म्हणतात कल्प 1। असे अनंत कल्प, आणि त्या अनंत कल्पाची अनंत पाप। त्याचं एका जन्मामध्ये प्रायश्चित्त होईल का? कसं शक्य आहे? ते नाही म्हणत। गंगा स्नान, ईश्वर नामोच्चारण वगैरे हे जे सर्व पापनाशक साधारण प्रायश्चित्त आहे, त्याला साधारण प्रायश्चित्त म्हणतात। ते सुद्धा अंतःकरण शुद्धीच्या द्वारा ज्ञानाचं साधन आहे। आणि अंतःकरण शुद्धी होईल भगवंताच्या नामस्मरणाने, आणि अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर श्रवण केल्यावर ज्ञान होईल, आणि मग ज्ञानानेच मोक्ष प्राप्ती होईल। अर्थातच म्हणून त्याला पाप नाशक म्हटलेलं आहे। कुणाला? ईश्वर नामोच्चारण आणि गंगा स्नान। त्यांना काय म्हटलं? पापनाशक, आणि पापाचा नाश होईल। दुसरं असं म्हटलं होतं किंवा नित्यनैमित्तिक जे कर्म आहे त्या कर्माच्या क्लेशाने संचितातील निषिद्ध कर्माचा नाश होऊन जातो। कळलं का? नित्य नैमित्तिक जे कर्म आहेत
ते करत असताना जे त्रास होतो, दुःख होतं, त्याला क्लेश असं म्हणतात. आणि त्या क्लेशाने संचितातलं जे संचित प्रारब्ध आणि क्रिया माणूस म्हणते का नाही, संचित म्हणजे साठा पूर्वजन्माच्या कर्माचा. मग त्या संचितातलं जे निषिद्ध कर्म आहे त्या निषिद्ध कर्माचा नाश होऊन जातो. कशाने? नित्य नैमित्तिक कर्माने. पण हेही म्हणणं बरोबर नाही. कारण संचितातील निषिद्ध कर्म हे अनेक प्रकारचं असून त्याच्या अनेक प्रकारचं दुःख हे फल आहे. कर्म एकाच प्रकारचं थोडं असते, अनेक प्रकार. त्याचे दुःख फल हे अनेक प्रकारचे. म्हणून केवळ कर्मानुष्ठानाच्या क्लेशाभाव भोगानेच, कळलं का? कर्मानुष्ठानाच्या क्लेश भोगाने त्याचा जे त्रास होतो, दुःख होतं कर्माचं अनुष्ठान करत असताना, त्या क्लेश भोगाने त्याचा फलभोग संपणार नाही. आणखी असंही म्हटलं होतं की संपूर्ण काम्य कर्माने एकच शरीर प्राप्त होईल. परंतु तेही म्हणणं बरोबर नाही. का? तर संचितातील काम्य कर्म सुद्धा अनंत प्रकारचे आहे. कळलं? जसं निषिद्ध कर्म अनेक प्रकारचं आहे तसं काम्य कर्म सुद्धा अनंत प्रकारचं आहे. काम्य कर्म याचा अर्थ फलाची इच्छा धरून केलेलं कर्म. त्याचा एका जन्मामध्ये भोग घडेल का? शक्य नाही. शिवाय एका पुरुषाशी एकाच काली अनेक प्रकारच्या शरीराने जो भोग सांगितला तो सिद्ध योग्या वाचून इतराला शक्य नाही. सामान्य माणसाला अनेक शरीर घेता येतील काय? एकाच जन्मामध्ये नाही. हा, सिद्ध योगी मात्र तो घेऊ शकतो अनेक शरीर. सिद्ध योग्याला पुष्कळ प्रकारचं सामर्थ्य असतं. तरी पण त्यालाही ब्रह्मज्ञान वाचून मोक्ष प्राप्त होत नाही. हा आहे वेदांताचा सिद्धांत. अशा रीतीने काम्य व निषिद्ध कर्म टाकून जो केवळ नित्य नैमित्तिक कर्म करतो, काम्य सकाम भावनेने केलेलं कर्म, निषिद्ध शास्त्राने करू नका म्हणून सांगितलेलं कर्म, काय हे दोन्ही प्रकारचं कर्म टाकून जो केवळ नित्य नैमित्तिक कर्म करतो, नित्य आणि नैमित्तिक, त्याला नित्य नैमित्तिक कर्माचं फल भोगण्याकरता आणि संचितातील शुभाशुभ कर्माच्या फलभोगाकरता अनंत शरीरे घ्यावी लागतील. एका शरीराने त्या गोष्टी शक्य नाही. अनंत शरीरे घेऊन सुद्धा मोक्ष प्राप्त होईल काय? नाही होणार. तो मोक्ष केवळ आणि केवळ जीव ब्रह्माऐक्य ज्ञानानेच प्राप्त होईल. ज्ञानात एव तु कैवल्यम. जसं स्वप्नामध्ये मिथ्या पदार्थ प्रतीत होतात, खरे असतात स्वप्नातले पदार्थ? नाही, मिथ्या पदार्थ असतात स्वप्नात. त्याची जागृती वाचून दुसऱ्या उपायाने निवृत्ती होईल. त्याला जागच व्हावं लागेल, तेव्हा त्या पदार्थाचा नाश म्हणजे बाद होईल. नाश म्हणजे बाद होत असतो स्वप्न पदार्थाचा, कारण ते भासमान आहेत सगळे. तसेच आत्मज्ञान रूपी जी निद्रा, अज्ञान रूपी आत्माज्ञान रूपी जी निद्रा आहे, त्यामुळे जो मिथ्याबंध
प्रतीत होतो. कोणामुळे? अज्ञानामुळे. आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे जो मिथ्या बंध प्रतीत होतो, कारण बंध हा मिथ्या आहे. काय? त्याची आत्मज्ञान स्वरूप जागृती वाचून निवृत्ती होणार नाही. त्याला आत्मज्ञानच व्हावं लागेल, तेव्हा त्या बंधाची निवृत्ती होईल. अहंकार आणि जगत हा कल्पित बंध आहे, लक्षामध्ये. अशा रीतीने अधिकारी, विषय आणि प्रयोजन यांची सिद्धी आहे. अधिकारी ज्यांनी या जन्मात किंवा पूर्वजन्मामध्ये निष्काम कर्म उपासना करून चित्त शुद्ध झालेले आहे ज्याचं, आणि विक्षेप दोष चंचलताही नष्ट झालेली आहे, आणि केवळ आवरण दोष निवृत्ती करता जो साधन चतुष्टय संपन्न आहे तो आहे अधिकारी. विषय विषय काय आहे? जीव ब्रह्माऐक्य ज्ञान हा विषय आहे. आणि प्रयोजन, कशाला म्हटलं प्रयोजन? प्रयोजन दोन प्रकार, एक अवांतर आणि परमप्रयोजन. अवांतर प्रयोजनाने साधन ज्ञान आहे, आणि परमप्रयोजन आहे मोक्ष. लक्षामध्ये, मोक्ष हे परमप्रयोजन आहे. म्हणून यांची सिद्धी आहे अशा रीतीने. म्हणून पूर्वतरंगामध्ये प्रतिपादन केल्याप्रमाणे या मागच्या तरंगामध्ये, म्हणजे या दुसऱ्या तरंगामध्ये प्रतिपादन केल्याप्रमाणे प्राप्य प्रापक, पहिल्या तरंगामध्ये प्राप्य प्रापक, कर्तृकर्तव्य आणि जन्यजनकाधिक संबंधाची सिद्धी आपोआपच होते. प्राप्य प्रापक भाव संबंध. प्राप्य म्हणजे प्राप्त करून घेण्याचं, त्याला प्राप्य म्हणतात, जे प्राप्त करून घ्यायचे. आणि प्रापक जो प्राप्त करून घेणारा आहे. कळलं? अधिकारी हा आणि फल याच्यात प्राप्य प्रापक भाव संबंधी. अधिकारी हा प्राप्त करून घेणारा आहे, आणि फल हे प्राप्य आहे, तो प्रापक आणि प्राप्ती. त्याचप्रमाणे प्रयोजन. प्रयोजन काय आहे? प्राप्य प्रापक भाव संबंध, कर्तृकर्तव्य भाव संबंध. कर्तृकर्तव्य म्हणजे कर्ता, आणि जे करायचं ते कर्तव्य. काय आहे कर्ता? कर्ता कोण आहे? अधिकारी. आणि कर्तव्य काय आहे? विचार. अधिकारी विचार यांचा कर्तृकर्तव्य भाव संबंध आहे, लक्षामध्ये. आणि जन्यजनक भाव. जन्य म्हणजे उत्पन्न होणार, आणि जनक म्हणजे उत्पन्न करणारा. मग ग्रंथ हा जनक आहे, आणि ब्रह्मात्मैक्य ज्ञान हे जन्य उत्पन्न होणार आहे. अर्थात असे जे प्राप्त प्रापक भाव संबंध, कर्तृकर्तव्य भाव संबंध आणि जन्यजनक भाव संबंध वगैरे जे संबंध आहेत, या संबंधाची सिद्धी आपोआपच होते. अधिकार्याधिकांची सिद्धी आहे, म्हणून ग्रंथ आरंभ आवश्यक आहे आणि सफल आहे. लक्षामध्ये. आता दुसरा तरंग संपला, तर दुसऱ्या तरंगाचं रहस्य. दुसऱ्या तरंगामध्ये जे काही मार्मिक भाग आहे ते आता सांगत आहे. या तरंगामध्ये अधिकारी सांगितलं, कळलं? विषय सांगितलं, आणि प्रयोजन
फल सांगितलं आणि संबंध सांगितले. चारीचं वर्णन या तरंगामध्ये केलेलं आहे विस्तृत रूपाने. पहिल्या तरंगात थोडक्यात केलं होतं आणि या तरंगात त्याचं विस्तारपूर्वक वर्णन केलं. अधिकारी कोण आहे, विषय काय आहे, प्रयोजन काय आहे, संबंध काय आहे, आता मी सांगितलं सगळं. त्यातील विचार करण्यासारख्या काही मुद्द्याच्या एक दोन गोष्टी आहेत, त्या करणं आवश्यक आहे. तेवढ्या या रहस्यामध्ये करायच्या आहेत, दुसऱ्या तरंगाच्या रहस्यामध्ये. त्यात पहिली गोष्ट आहे अधिकार विचार. जगात जेवढे व्यवहार चालतात ते सर्व अधिकारानुरूपच चालतात, अधिकाराप्रमाणे चालतात. जेवढे व्यवहार चालतात प्रत्येक व्यवहाराचा अधिकारी वेगळा वेगळा असतो. निदान तसं असणं आवश्यक आहे, नाही तर गोंधळ होईल सगळं. ही गोष्ट निर्विवाद आहे. प्रत्येकाचे अधिकारी वेगळे आहेत का नाही? अधिकाराप्रमाणे व्यवहार चालतात. राज्य चालवण्याकरता राज्याचा गाडा, शकट म्हणजे गाडा, राज्याचा गाडा चालवण्याकरता तेवढ्या योग्यतेचा पुरुष पाहिजे. तोच हे राज्याचा गाडा चालवण्याचा अधिकारी आहे. मला वाटतं मी पंतप्रधान व्हावं, चालतील का राज्य? तर तो अधिकार लागतो. तो अधिकार असेल तरच ते राज्य गाडा हाकू शकतो. कळलं? प्रपंच चालवण्यामध्ये व्यवहार चतुर पुरुष अधिकारी आहे. व्यवहार तज्ञ पाहिजे मनुष्य, तो प्रपंच करण्याचा अधिकारी आहे. कळलं का? व्यवहारात बुद्धी लागते, तेवढी चातुर्य लागतं. उगीच भाजी घ्यायला गेली, ज्या तुमच्या हाताने नाही आपल्या हाताने घेतली पाहिजे, निवडून आपल्याला लागेल तशी. चातुर्य, हुशारी पाहिजे ना कोणत्याही गोष्टीमध्ये. व्यवहारात तो अधिकारी व्यवहाराचा. शास्त्रीय शोध लावण्याकरता त्या जातीची बुद्धी पाहिजे. प्रत्येकाचे अधिकारी वेगळे वेगळे आहेत ना. तशी ज्याची असेल तो त्याचा अधिकारी शास्त्रीय शोध लावण्याचा. छापखाने चालवण्यामध्ये त्यात जो हुशार आहे, वाकबगार म्हणजे हुशार, त्यांचे तज्ञ आहे, असा मनुष्य तो छापखाना चालवू शकतो. माझ्यासारखा गेला चालू शकेल का? नाही, त्याचं ज्ञान लागतं ना. कपडे शिवण्यात शिंपी काय अधिकारी आहे. हो, वस्त्र विणून तयार करण्यात कोष्टी, माग चालवणारा. याप्रमाणे भांडी तयार करण्यास कासार. कळलं? रांजण मडकी करण्यामध्ये कुंभार अधिकारी आहे. याप्रमाणे प्रत्येक व्यवहारामध्ये ते कार्य करण्याचे वेगळे वेगळे अधिकारी आपण पाहतो. सर्वाला सर्व जमत नाही, अधिकारी लागतात. त्या प्रकारची बुद्धी लागते. अनाधिकारी माणसाने एखादा व्यवहार केला तर त्याला योग्य फळ मिळेल का? नाही मिळणार. अनाधिकारी आहे, योग्य फळ मिळणार, नुकसानच होईल, फायदा तर होणार नाही, असा अनुभव आहे. त्याप्रमाणे वेदांत शास्त्राचा विचार करण्याचा अधिकार कोणाचा, याबद्दल या तरंगात विचार केला. लक्षात राहील. वेदांत शास्त्राचा विचार करण्याचा अधिकारी कोण, त्याचा विचार या दुसऱ्या तरंगात केलेला आहे सविस्तर.
प्रारब्ध प्राप्त असलेल्या स्थितीत ब्रह्मज्ञानी पुरुषाशिवाय कोणाचंही समाधान नसतं. आपण म्हणत असतो ठेविले अनंती देशेची राहावी, जिती असो द्यावी समाधान. म्हणतो का समाधानात राहतो? नाही. मग त्याच्याकरता ज्ञानच झालं पाहिजे. ब्रह्मज्ञानी महात्मा समाधानात राहावे. जशी स्थिती आहे तैशा परी आहे, कौतुक आहे संचिताची. सर्वांची इच्छा अशी की आपण प्रस्तुत स्थितीमध्ये आहोत, वर्तमान स्थितीमध्ये आहोत, त्यापेक्षा दृष्ट किंवा श्रुत अशा उच्च स्थितीत असावं. आपण लोकांचं पाहत, सायकलवाल्याला काय वाटतं? मोटरसायकल चालवणार चांगला आहे, त्याला वाटतं चारचाकीवाला चांगला आहे. म्हणजे अशा प्रकारे व्यवहारामध्ये पाहतो, आपल्याला तसं वाटतं, ऐकतो, ती स्थिती आपल्याला असावी असं वाटतं साहजिक आहे, स्वभाव येतो मनाचा. अशी इच्छा मनुष्य मात्राचीच आहे असं नाही, पशु पक्षात सुद्धा तशी स्थिती असल्याचं दिसून येतं. हो. आणि मग ज्याने जी स्थिती उच्च ठरवलेली असेल आणि तिच्या प्राप्तीचा जो उपाय ज्याने जे ठरवलंय, प्रत्येकाचं वेगळं वेगळं मत आहे, प्रत्येकाचं वेगळं वेगळं विचार आहे. त्याने जे ठरवलंय त्याला त्याचाच उपाय योग्य वाटतो, त्याच्याकरता तो प्रयत्न करत राहतो आणि त्याला ते प्रयत्न करणं योग्य वाटतं. तुला त्याला काय वाटतं? विशालला कंपनीच चांगलं आहे, तुला काय वाटतं? टेलर काम चांगलं आहे काय? मग त्याच्याकरता तो प्रयत्न करत राहतो. मला काय वाटतं? आत्मज्ञानच श्रेष्ठ आहे, मग त्याच्याकरता माझे प्रयत्न चालू असतात. म्हणून ज्याला जे योग्य वाटतं त्याचे उपाय करणं हे त्याला श्रेष्ठ वाटतं, त्याच्याकरता प्रयत्न करणं. आणि त्या उपायाचा तो अवलंबन करत राहतो, तसे तो प्रयत्न करत राहतो. याप्रमाणे यावत आयुष्य, संपूर्ण आयुष्य साधनाच्या परिश्रमाच्या, जे आवडतं त्याप्रमाणे प्रयत्न करणं त्याला म्हणतात साधना. आणि त्या साधनेच्या परिश्रमातच आयुष्य जातं शेवटी. काय उच्च शब्द सापेक्ष आहे, कळलं का? सर्वांमध्ये उच्च स्थिती कोणती हे ठरवणं सुद्धा सोपं नाहीये. सर्वात श्रेष्ठ, सर्वात उच्च स्थिती कोणती आहे हे ठरवणं सुद्धा सोपं नाही, कठीण आहे. कारण महिना 10 रुपये प्राप्तिवानास 20 रुपये प्राप्तीची उच्च स्थिती समजतो, आपल्यापेक्षा तो मोठा आहे. तो 50 रुपये प्राप्तीवाल्याला श्रेष्ठ उच्च समजतो, आपल्यापेक्षा तो श्रेष्ठ आहे. अनवाणी चालणारा, बिन चपलाचा चालणारा, सायकलवर चालणारा श्रेष्ठ समजतो. सायकलवाला स्कूटरवाल्याला श्रेष्ठ समजतो, स्कूटरवाला टॅक्सीवाल्याला श्रेष्ठ समजतो. कळलं का? त्याला भाग्यवान समजतो. टॅक्सीवाला हेलिकॉप्टरवाल्याला श्रेष्ठ समजतो. ज्याला सर्व मुलीच आहे तो पुत्रमानाला भाग्यवान समजतो. ज्याला मुलं आहेत त्याला, एखाद्याला मुलीच आहेत, सगळे आपले मुलंच आहेत, तो ज्याला मुली आहेत त्याला भाग्यवान समजतो. पण त्यांच्या निर्वाहाची मुळीच सोय नसेल, मुलं आहेत मुली आहेत पण त्यांच्या निर्वाहाची जर सोय नसेल
तर तो मग ज्यांना मुलं मुली नाही आहेत त्यांना श्रेष्ठ समजतो. गरीब मनुष्य त्याला भाग्यवान समजतो. बरे मला काही उपाधी नाही. अशी शेकडो उदाहरणं व्यवहारात सांगता येतील. एक आपल्या दृष्टीने दुसऱ्याला भाग्यवान समजण्याचा संप्रदाय हा आजच नाहीये, अनादिकालापासून चालत आलेला आहे. अनंत कालापासून चालत आलेला आहे. अर्थात जगामध्ये बऱ्या वाईट स्थितीला अनेक लोक बऱ्या वाईट स्थितीमध्ये आहेत. कोणी चांगल्या स्थितीत आहे, कोणी वाईट स्थितीत आहे, कोणी श्रीमंत आहे, कोणी गरीब आहे. पण ज्या स्थितीमध्ये तो आहे, गरीब जरी असला तर तो कृतार्थ समजत नाही काय, किंवा श्रीमंत असेल तर तोही त्या स्थितीमध्ये समाधानात राहत कृतार्थ समजत नाही. कल्पनेपेक्षा एखाद्या वेळी अनेक लाभ झाला तर तेवढ्यापुरतं तो आपण कृतकृत्य आहोत असं एखादा म्हणतो. पण ती कृतकृत्यता तेवढ्यापुरतीच असते, ती टिकत क्षणमात्र असते. समाधान मिळालं, संपूर्ण मिळतं, पुष्कळ मिळालं असं क्वचितच एखादा तेवढ्यापुरतच म्हणतो. संसारात त्या धावा संपत नाही. आपण कृत्यकृत्य आहोत एखादा तेवढ्यापुरतं समजतो, क्षणापुरतं. अप्राप्त वस्तूची प्राप्ती क्षणभर कौतुक दाखवते, हे खरं आहे. पण तसल्या क्षणमात्र कौतुकापासून वाटणारी कृतार्थता ती सुद्धा क्षणमात्रच असते. लक्षामध्ये पण ज्या कृतार्थतेनंतर कर्तव्य राहत नाही आणि जिच्या या प्राप्तीनंतर प्राप्तव्य राहत नाही तीच खरी कर्तव्यता आहे. कळलं? तीच खरी कृतार्थता आहे आणि तीच खरी प्राप्ती आहे असं म्हटलं पाहिजे. कसं? याला दृष्टांत देऊन आपण त्याचा विचार करूया. त्याची झालेली सेवा, ती झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून आता राहिलेला जो आपण हा भाग आहे की प्राप्तीनंतर प्राप्तव्य राहत नाही आणि तीच खरी कृतार्थता, याच्याबद्दल आपण एक थोडासा दृष्टांत सिद्धांत पाहूया. तो उद्या. पुंडलिक वरदे तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.